की समीर वानखेडे आणि कुटुंबियांनी अनेक घोळ केले आहेत, अनेक गोंधळ घातलेले आहेत. मला एक प्रश्न तुम्ही विचारा, त्यांच्याकडे जे जे काय नवाब मलिकजी सांगतात, एक ऑनरेबल मिनिस्टर आहात, प्रवक्ता आहेत, ते इतकी पुरावे म्हणतात की त्यांच्याकडे आहे, ते कोर्टामध्ये कशाला जात नाही? ते कशाला ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपला संविधान इतकी छान आहे, ते कशाला कोर्टमध्ये जात नाही आणि ते पुरावा तिथे काढण्यास कशाला देत नाही? ते ट्विटर माध्यमवरून, ते इंस्टाग्राम माध्यमवरून काही हे असे कॉमेडी and stupid and वाहियात rubbish comments टाकतात. You have so much of proof, use that potential, go to the court, बराबर बदला निकलेगा. या तो फिर आप कोई इलीगल काम करे जिसके पीछे एक इलीगल रैकेट है, इसीलिए आप कोर्ट जाने से डरे. पण मग ते नाही कोर्टात गेले तर तुम्ही कोर्टात जाणार आहात त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा किंवा असं काही विचार केलाय? That you will get to know very soon. इथून पुढे समीर वानखेडे यांची जर का बदली झाली प्रशासकीय स्तरावर तर तुमची भूमिका काय असेल? आय विल बी सॅड, मुझे बहुत दुःख होगा, मला खूप वाईट वाटणार, कारण की आम्ही काही एक मेसेज द्यायला आले आहात इथे. आम्ही आमच्या एन्जॉयमेंटवरून आले नाही आहेत की बोलायला. वी आर नॉट एन्जॉईंग दिस काइंड ऑफ प्रेस अँड मीडिया. मे बी मिस्टर नवाब मलिक एन्जॉयज द लाईमलाईट, बट वी डू नॉट. वी आर नॉट सोशल पीपल. आय एम नॉट अ सोशल मीडिया. आय एम नॉट अ सोशल पर्सन. सो आई डू नॉट लाइक द मीडिया टू बी ऑन माई फेस. बट द थिंग इज दैट कि आई एम हियर, और अगर ऐसा होता है मेरे भाई के साथ तो ये एक रॉन्ग मैसेज पहुंचा देगा सोसाइटी को कि अगली बार से कोई ऑनेस्ट काम ना करे. अगर आप ऑनेस्ट काम तुम्ही करणार तर तुमची बायकोला, तुमची बहिणीला, तुमच्या वडीलला हे टॉर्चर होणार आणि तुम्ही खूप बुरे दिवस बघणार. हे मेसेज सोसायटीला जाणार आहे. मराठीमध्ये शेवटचा प्रश्न, त्यांच्यावर खंडणीचा आरोप झाला की त्यांनी मोठ्या प्रमाणात खंडणी घेतली, मध्यस्थामार्फत घेतली आणि यापूर्वी सुद्धा वारंवार त्यांनी खंडणी घेतलेली. खंडणी घेणार तर आम्ही असं बसणार का? आम्ही असं बसून बोलणार का की काही पण? हे तुम्हाला प्रूफ हे करण्याच्या पेक्षा तुम्ही कोर्टामध्ये जाऊन कशाला हे कोणाला खंडणी केली आहे, कोणामध्ये हे केलेलं आहे, कोणाचे पैसे घेतले आहे, काही पण तुम्ही बोलतात. तुम्हाला हे शोभतं का? तुम्ही एक ऑनरेबल मिनिस्टर आहात, तुम्ही इतकी मोठ्या पोस्टामध्ये आहात, तुम्हाला हे शोभतं का बोलायला? तुम्ही कोर्टामध्ये जाऊन हे सगळं प्रूफ कशाला देत नाही? कशाला तुम्ही काही पण आले तरी बोलतात ट्विटरमध्ये, मीडियामध्ये? तुम्हाला काय वाटतं, ट्विटर काही कोर्ट आहे का? तुम्हाला काय वाटतं की ट्विटर आणि मीडियामध्ये आणि तुमची जो टीम आहे ते लॉयरांची टीम आहे, काय आहे तुमच्याकडे? मला तर वाटतंय खूप मोठा रॅकेट आहे त्यांच्या मागे. त्यामुळे जर का नवाब मलिकांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी स्वतः कोर्टात जावं. आम्ही काही कोर्टात जाणार नाही. पण जर का बदली झाली तर मात्र ती दुःखद गोष्ट असेल आमच्या सगळ्या कुटुंबियांच्या करता, असं यास्मिन सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील धुरीसह मिलिंद भागवत, न्यूज 18 लोकमत, मुंबई. फक्त याआधी देखील क्रांती रेडकर आणि जस्मिन वानखेडे यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. त्याचबरोबर समीर वानखेडे यांच्यावर कसे आरोप केले जात आहेत याविषयी देखील त्यांनी आता या पत्रकार परिषदेतून उत्तरं दिलेली होती. आणि त्यांनी असं म्हटलं देखील होतं की मलिक यांना आम्ही प्रामाणिकपणे एकतर एकीकडे काम करतो आहोत आणि आम्हाला बदनाम करण्याचा देखील हा प्रयत्न होतोय. आम्हाला संरक्षण देखील दिलं जातं, त्याबद्दल देखील त्यांनी एकीकडे आभार मानलेले आहेत. पण ट्विटरवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा तुम्ही कोर्टात जा, असं देखील संतप्त प्रतिक्रिया यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या बदलीची चर्चा सध्या आहे. पण तसं झालं तर निश्चितच हे दुःखद असेल आणि त्याच्यामधून एक चुकीचा संदेश जाईल, असं देखील आता जस्मिन वानखेडे यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आता ज्याचा उल्लेख नवाब मलिक यांनी काही वेळापूर्वी एका पत्राचा केला होता, त्यांनी असं म्हटलं होतं की मला NCB मधल्या एका व्यक्तीनं हे पत्र पाठवलं ज्याच्यावर त्यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. तर क्रांती रेडकर यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की पत्र कुणीही लिहू शकतं. मलिक यांनी माध्यमांसमोर आणलेल्या पत्राबद्दल रेडकर यांनी त्यांची बाजू मांडताना याबद्दल देखील आपली बाजू मांडताना म्हटलेलं होतं की कदाचित हे पत्र निनावी असल्यामुळे हे कोणी लिहिलं हे कळू शकलेलं नाही, असं देखील त्यांनी म्हटलं होतं. पण त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे त्यांनी असं देखील म्हटलं की समीर वानखेडे जर याच पदावर कायम राहिले तर अनेक जणांचं नुकसान होऊ शकतं आणि त्याच्यामुळे त्यांना हटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया देखील त्यांच्या कुटुंबियांनी काही वेळापूर्वी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी दिलेली आहे. अजून देखील त्यांनी पत्रकारांशी संवाद साधण्याच्या माध्यमातून समीर वानखेडे यांची बाजू त्या देखील मांडतात. क्रांती रेडकर या त्यांच्या पत्नी आहेत आणि जस्मिन वानखेडे या समीर वानखेडे यांच्या भगिनी आहेत.
दरम्यान समीर वानखेडे आता एनसीबी कार्यालयातून बाहेर पडले तशी माहिती कळते. त्या काल रात्रीपासून दिल्लीमध्ये आहेत आणि काही वेळापूर्वीच ते एनसीबीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले होते आणि त्यांच्या चौकशीसाठी ते म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की मी वेगळ्या कामासाठी जातोय, पुढच्या एका कामासाठी मी तिथे जात असल्याची प्रतिक्रिया काल त्यांनी दिलेली होती. पण आता समीर वानखेडे हे एनसीबी कार्यालयातून बाहेर पडले तशी माहिती सध्या कळते आहे. समीर वानखेडे यांची चौकशी होणार होती आज आणि आज दुपारी 12 वाजल्यापासून त्यांच्या चौकशीसाठी तिथे समिती होती आणि त्यांची यामार्फत चौकशी देखील केली जाणार होती. यापुढे देखील म्हणजे आज दिल्लीत आहेत पण यानंतर देखील ही समिती मुंबईत येईल असं देखील म्हटलं जात होतं. आणि काही वेळापूर्वीचे अपडेट्स आपण बघितले होते तर साधारण 12च्या सुमारास त्यांच्या चौकशीला सुरुवात होणार होती आणि ते दिल्लीत त्यांच्या एका कामासाठी असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि आता एनसीबी कार्यालयातून समीर वानखेडे बाहेर पडल्याची माहिती सध्या कळते. त्यामुळे समीर वानखेडे यांची काही वेळापूर्वी चौकशी संपल्याची माहिती सध्या समोर येते. या सगळ्या प्रकरणासंदर्भात ही चौकशी करण्यासाठी जी समिती मुंबईत देखील येणार असल्याची माहिती कळते आहे. यानंतर समीर वानखेडे काही प्रतिक्रिया देतात का याकडे देखील लक्ष असणार आहे. साधारण दुपारी 12 वाजता एनसीबीच्या मुख्यालयामध्ये त्यांना या चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं. पण आत्ताचे अपडेट्स मिळतात त्यानुसार समीर वानखेडे यांच्या चौकशीनंतर ते आता बाहेर पडले. रोल समीर वानखेडे यांची चौकशी झालेली आहे आणि ती आता जात आहे. समीर वानखेडे काय बोलतात ते पाहूया आपण त्यांची. समीरजी बोला ना. काही न बोलता समीर वानखेडे त्यांची गाडी निघून गेलेली आहे आणि समीर वानखेडे खूप त्यांना प्रयत्न केला आम्ही त्यांची चर्चा करावी पण त्यांनी कुठलंही उत्तर न देता ते निघून गेलेले आहे. महत्त्वाचं म्हणजे साधारणतः 2 तास त्यांची याच इथल्या एनसीबी कार्यालयामध्ये चौकशी झाली आणि एनसीबी कार्यालयामध्ये चौकशी होत असताना DGAD प्रधान देखील उपस्थित होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं आहे की 2 तास चौकशीनंतर आता कशा प्रकारची कारवाई. आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत त्यानुसार आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. समीर वानखेडे यांची 12 ते 2 या सुमारास चौकशी झाल्याची माहिती कळते आणि आता जी माहिती कळते त्यानुसार ते आता तिथून रवाना झालेले आहेत अशी देखील माहिती आता सध्या समोर येते. आमच्या पत्रकारांनी त्याचबरोबर प्रसारमाध्यमांच्या इतरही प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा, पण कुठलीही प्रतिक्रिया न देता समीर वानखेडे तिथून रवाना झालेले आहेत. आताच्या क्षणाची आणखीन एक बातमी मुंबईतून येते. आर्यन खानच्या जामिनाला हायकोर्टात एनसीबीनं जोरदार विरोध केलेला आहे. कारण गुणवत्तेच्या आधारावरच त्याची याचिका फेटाळून लावण्याची मागणी एनसीबीनं हायकोर्टाकडे केलेली आहे. जामीन अर्जाला विरोध करणारं प्रतिज्ञापत्र आता समोर येते कारण एनसीबीकडून हायकोर्टापुढे हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे. या महत्त्वाच्या सुनावणीला काही वेळातच सुरुवात होते आहे. आर्यन खानच्या जामिनावर काही वेळातच सुनावणीला सुरुवात होणार आहे. पण याआधी देखील आर्यन खान आणि अनन्या पांडे या दोघांमध्ये झालेल्या चॅटचा संदर्भ देत या संदर्भातलं प्रतिज्ञापत्राचा उल्लेख देखील याआधी करण्यात आलेला होता आणि त्यामुळे आर्यनच्या जामिनाला एनसीबीनं तीव्र विरोध नोंदवलेला होता. आता या सगळ्या दाव्यांनंतर कशा रीतीनं जामीन अर्जावरची सुनावणी होते, आर्यन खानला जामीन मिळतो का नाही याचं उत्तर कदाचित आपल्याला काही क्षणात मिळू शकेल. एनसीबीनं आपला मुद्दा स्पष्ट करताना म्हटलेलं आहे की गुणवत्तेच्या आधाराच आम्ही ही याचिका फेटाळून लावण्याची मागणी केलेली आहे असं त्यांनी हायकोर्टात स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळण्याची मागणी त्यांनी हायकोर्टाकडे केली आणि या सगळ्यानंतर आता हायकोर्ट काय उत्तर देतं आपल्याला काही वेळातच कळू शकेल. काही वेळातच या जामीन अर्जावरच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. आपल्याला माहिती आहे याआधी साधारण 20 दिवसांपासून अधिक दिवस आर्यन खान तुरुंगात आहे आणि यापुढे येणाऱ्या काळात म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात त्याची सुनावणी झाली तर ठीक, अन्यथा कोर्टाला परत दिवाळीची सुट्टी लागेल आणि ती साधारण 10 दिवसांची असेल. त्यामुळे त्याच्या आधी त्याची केस लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत आणि आता मुकुल रोहतगी यांचं नाव देखील याच्यात समोर येते कारण एक ज्यांना विधिज्ञ म्हटलं जातं असं एक मोठं नाव आता आर्यन खानच्या साठी उभं राहणार आहे आणि आर्यन खानच्या जामिनाला एनसीबीनं हायकोर्टात विरोध केलेला आहे. अधिक माहिती घेणार आहोत विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विशाल, आपण सकाळी देखील म्हटलं होतं की आर्यन खानच्या जामिनाला तीव्र विरोध होताना दिसतो एनसीबीकडून. कोणकोणते मुद्दे यासाठी एनसीबीनं उपस्थित केलेत? खरं तर आर्यन खानच्या सुनावणीला आता सुरुवात जी आहे ही झालेली आहे. क्रूज ड्रग्ज प्रकरणात आपण पाहिलं की एनसीबीनं सातत्यानं न्यायालयासमोर आर्यन खानच्या विरोधात जे आहेत
ते पुरावे दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजही अशाच प्रकारचे पुरावे जे आहेत हे एनसीबी सादर करताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर जामीन आर्यन खानच्या जामिनाला जो आहे तो एनसीबीकडनं प्रत्येक वेळेला जो आहे विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळते. त्याला वेगवेगळे पुरावे जे आहेत ते न्यायालयासमोर मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. एनसीबीनं आता असा दावा केलेला आहे की आर्यन खानचे संबंध जे आहेत ते आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांची याच्यामध्ये दिसून येतात तसे पुरावे असल्याचा दावा सुद्धा जो आहे हा एनसीबीने केलेला आहे. त्यामुळे आर्यन खानच्या अडचणींमध्ये ही एक वाढ होताना दिसून येते. त्याचबरोबर ज्या प्रकारे व्हॉट्सअप चॅटमधून वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा होतोय त्यामुळे आर्यन खानच्या अडचणीत अधिक वाढ होताना दिसून येते. आणि आज या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. एनसीबी आता नवीन काही पुरावे जे आहेत ते न्यायालयासमोर ठेवण्याची शक्यता आहे. विशाल, साधारण किती वेळ लागू शकेल असा काही अंदाज वर्तवला जातोय? खरं तर ह्या 3 आरोपींची आज सुनावणी आहे. सुरुवातीला आर्यन खान होईल, त्यानंतर अरबाज मर्चंट आणि तिसऱ्या आरोपीची सुद्धा जी आहे ती सुनावणी होईल. त्यामुळे साधारणतः एक ते 1.5 तास या सुनावणीला जाऊ शकतो. कारण संपूर्ण प्रकरण जे आहे युक्तिवाद दोन्ही बाजूंचा मांडला जाईल त्या ठिकाणी आणि त्यानंतरच आर्यन खानला जामीन मिळतो की नाही हे स्पष्ट होईल. बरोबर आहे विशाल, आणि त्यासाठी आपल्याला माहिती आहे एकीकडे आर्यन खानच्या बाजूने देखील म्हणजे या तिघांसाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत की त्यांना जामीन मिळावा. त्या दृष्टीनं म्हणजे त्यांच्या बाजूनी कशा रीतीनं यासाठीची तयारी केली जाते किंवा करण्यात आली? आर्यन खानच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर पहिल्या दिवसापासूनच मग त्यांचे वकील बदलण्याची प्रक्रिया असेल किंवा अन्य गोष्टींची असेल. आर्यन खानच्या बाबतीत आज आपण पाहिलं की एक मोठी डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळाली. शाहरुख खान यांच्या मॅनेजमेंटनं जे आहे ते आर्यनसाठी दुसरे वकील जे आहेत ते आज न्यायालयात उभे केलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहता एक आर्यन खानला या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न जो आहे तो केला जातोय. सातत्यानं एनसीबीचे पुरावे न्यायालयात मांडते. त्या पुराव्यांचा विरोध जो आहे तो आर्यन खानच्या वकिलांकडनं केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेला दुसरी सुनावणी झाली होती. त्या दुसऱ्या सुनावणीला सुद्धा या पूर्ण पुराव्यांना जो आहे तो आर्यन खानच्या वकिलांनी विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. फक्त व्हॉट्सअप आणि त्यामुळे असे सगळे मुद्दे उपस्थित करत आर्यन खानचा बचाव करण्याचा प्रयत्न त्यांच्या बाजूने देखील होतोय. काही वेळातच या सुनावणीला सुरुवात होईल. बघूयात कोर्टात नेमकं काय चाललंय याचे क्षणाक्षणाचे अपडेट्स आपल्याला विशाल पाटील आमचे प्रतिनिधी देतात. धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल. आणि त्याच्यामुळे बघूयात या सुनावणीमध्ये नेमकं काय निष्पन्न होत आहे. या बातमीकडे आपलं लक्ष असणार आहे, पण एका ब्रेकनंतर इतरही बातम्यांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र सरकार हादरणार, हो साहेब. पोलिसांची झोप उडणार, एक मिनिट क्या मेरे को क्या है क्या तो वो रेड मारी माफियांचाही थरकाप उडणार. आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट लवकरच फक्त न्यूज 18 लोकमतवर. यांना उद्देशून अश्लाघ्य टिप्पणी करण्यात आली होती. त्यामुळे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीनं गोब यांना सुरक्षित ठिकाणी नेलं. मंगळवारी झालेल्या या प्रकारानंतर घटनास्थळी कोणालाही तातडीनं अटक करण्यात आलेली नाही. परंतु मेट्रो पोलिसांनी सांगितलं की काही गुन्हे घडले आहेत की नाही हे ठरवण्यासाठी ते घटनेचं फुटेज तपासतील. गेल्याच आठवड्यात एसेक्समध्ये कन्झर्वेटिव्ह पक्षाचे खासदार सर डेव्हिड अमेस यांची निगरून हत्या करण्यात आल्यानंतर युकेतील सर्व नेत्यांना अधिकची सुरक्षा पुरवली जाते. लॉस एंजेलिसच्या अंमली पदार्थाचा व्यवसाय केला जात असलेल्या एका इमारतीला आग लागली होती. मंगळवारी दुर्घटनास्थळी मानवी अवशेष सापडले. आगीत अवशेष जळून खाक झालेत. त्यामुळे आगीत होरपळलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. श्वानाच्या मदतीनं आणखी मनुष्यहानी झाली नसल्याची खात्री करण्यात आली आहे. कॅनोगा पार्कमध्ये सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत स्फोटांसारखा आवाज झाला. मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता आणि होरपळलेल्या तिघांची कशीबशी सुटका झाली. ह्युस्टन जवळच्या ब्रुकशायर विमानतळाहून बोस्टनकडे उड्डाण करणाऱ्या एका विमानतळाला आग लागली. सुदैवानं यात कोणीही गंभीर जखमी झालं नाही. MD-87 या विमानानं 21 जण प्रवास करत होते. हे विमान कुंपणाला धडकल्यानं त्याला आग लागली. सुदैवानं यातून सर्वांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलंय. केवळ एका प्रवाशाला पाठदुखी जाणवत होती. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनकडून या घटनेचा तपास केला जाणार आहे. सिरियाच्या निर्वासित मुलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक मोठी बाहुली तयार करण्यात आली आहे. लिटिल अमल असं तिचं नाव आहे. अरबी भाषेत याचा अर्थ होप म्हणजेच आशा असा होतो.
फोक्स्टन समुद्र किनाऱ्यावर अमलचं स्वागत करायला प्रसिद्ध अभिनेते ज्यूड लॉ उपस्थित होता. पूर्ण युरोपभर 8,000 किलोमीटरचा प्रवास करून अमल इंग्लंडला पोहोचली. 3 जण तिला ऑपरेट करतात. जुलैमध्ये तुर्की सिरियन सीमेवरून अमल निघाली आणि रोममध्ये पोप फ्रान्सिससह हजारोंनी तिचं स्वागत केलं. वेस्ट एंड आणि ब्रॉडवे थिएटर शोमध्ये वॉर हॉर्ससाठी भावल्या तयार केलेल्या हँडस्प्रिंग कंपनीनं अमल तयार केली आहे. स्थलांतरितांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी जागरूकता वाढवण्याची आशा या संकल्पनेतून अमल साकारण्यात आली. तिच्या भावाच्या शोधात लिटिल अमल निघाली आहे अशी या प्रवासाची संकल्पना आहे. स्थलांतरण आणि सततच्या विस्थापित आयुष्याची व्यथा यातून मांडण्यात आली आहे. उत्तर कोलंबियातील समुद्रकिनारी असलेल्या नेकोक्ली इथं मंगळवारी शेकडो स्थलांतरित अडकले आहेत. दक्षिण अमेरिकेतून अमेरिकेत जाणाऱ्या स्थलांतरितांसाठी पास बंधनकारक करण्यात आलेत. नेकोक्लीत अजूनही 15,000 निर्वासित असल्याचा अंदाज स्थानिक प्रशासनानं व्यक्त केलाय. पनामाकडे जाणाऱ्या बोटीत प्रवेश मिळेल अशा आशेनं शेकडो निर्वासित दररोज थांबतात, पण सध्या केवळ हैतींनाच पनामाचा पास देण्यात आलाय. मेक्सिकन डे ऑफ द डेडची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विविध फुलं बाजारपेठांमध्ये दिसतात. यासाठी झेंडूची मखमली फुलं बोटींद्वारे एका कालव्यातून दुसरीकडे पाठवली जातात. ही फुलं मृत व्यक्तीचा पुढचा प्रवास सुखकर करतात अशी भावना यामागे आहे. त्यामुळे दफनस्थळी किंवा फोटोच्या बाजूला ही फुलं ठेवली जातात. स्पेनच्या ला पाल्मा ज्वालामुखीचा उद्रेक सुरू होऊन 1 महिना उलटला तरी अजूनही लावारस बाहेर पडतोच आहे. कॅनरी बेटांवरच्या 1800 घरं यात बेचिराग झाली आहेत. 85,000 लोकसंख्या असलेल्या या बेटावर तात्काळ बचावकार्य केल्यानं जीवितहानी झालेली नाही. सुमारे 7,000 जणांना राहतं घर सोडावं लागलं. इतिहासाचे शिक्षक सॅम्युअल पॅटी यांची गेल्या वर्षी 16 ऑक्टोबर रोजी वायव्य पॅरिस उपनगरातील त्यांच्या शाळेजवळ चेचन वंशाच्या 18 वर्षीय मुलाने कट्टरपंथी बनून हत्या केली होती. 16 ऑक्टोबर रोजी फ्रान्समधील शेकडो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. इतिहासाचे शिक्षक सॅम्युअल पॅटी राहत असलेल्या एका शहरात एका व्यायाम शाळेबाहेर त्यांचे शेजारी आणि काही मित्र जमले होते. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी इक्वेडोरमध्ये मंगळवारपासून लष्करी नियंत्रण कारवाया सुरू झाल्यात. राष्ट्राध्यक्ष गिलर्मो लासो यांनी ही घोषणा केली. अंमली पदार्थांची तस्करी आणि अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या हिंसेच्या घटनांमध्ये झालेली वाढ याचा सामना करण्यासाठी 60 दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली. लॅटिन अमेरिकेतील देशांची लोकशाहीशी संबंध आणि समर्थन वाढवण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी क्लिंकेन यांच्या इक्वेडोरच्या अधिकृत भेटीच्या पूर्वसंध्येला सोमवारी रात्री याची घोषणा करण्यात आली. सी वॉच या मानवतावादी गटाच्या जहाजानं अनेक स्थलांतरितांना जे युरोपमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत होते त्यांची सुखरूप सुटका केलेली आहे. हे सगळे स्थलांतरित युरोपमध्ये प्रवेश करण्याच्या हेतून निघाले होते, पण भूमध्य समुद्रातच ते अडकून पडले होते. रविवार आणि सोमवार या 2 दिवसातच जवळपास 412 स्थलांतरितांना या सी वॉच जहाजाने वाचवलं असून त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आलं. या स्थलांतरितांना वाचवण्यात आल्यानंतर या स्थलांतरितांनी आनंद व्यक्त केलाय. वाचवण्यात आलेल्यांपैकी 3 जणांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना तातडीनं वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. चायना मेनलँडमध्ये तब्बल 250 कोटी लसींचं वितरण पूर्ण झाल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगानं शनिवारी दिली. एकूणच 31 प्रांतांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली. तर बीजिंगमध्ये 4,02,20,200 डोसांचं वितरण करण्यात आल्याची माहिती ही बीजिंग आरोग्य विभागानं दिली आहे. घातक कोरोना व्हेरियंटचा प्रतिकार करण्यासाठी बूस्टर डोस द्यायलाही सुरुवात करण्यात आली आहे. यशस्वी लसीकरण मोहिमेमुळे इटली सरकारनं नाईट क्लब पुन्हा खुले करण्याची परवानगी दिली. रोमच्या नाईट क्लबमध्ये जाणाऱ्यांनी आणि क्लब मालकांनीही आनंद व्यक्त केला. तब्बल 2 वर्ष बंद असलेले नाईट क्लब शुक्रवारी पुन्हा खुले करण्यात आले. रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह खुली झाली असली
आणि नंतर आपण बघणार आहोत सॅनिटायझर हानिकारक आहेत का किंवा लसी DNA मध्ये बदल करतात का, लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या फोनवर मिळणार आहेत. कारण नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे तुमचे प्रश्न, जिथे तुम्हाला खात्रीलायक उत्तरं मिळणार आहेत. त्यामुळे वाट न पाहता कोरोना संदर्भातले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि या क्रमांकावर तुम्हाला कोरोना संदर्भातल्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं निश्चित मिळतील. या सगळ्या बातम्यांचे अपडेट घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.